कपिल सिब्बल यांचा सुरुवातीपासूनचा युक्तिवाद जर तुम्ही पाहिला तर कपिल सिब्बल पक्षांतर बंदी कायद्याकडे मुळात जातच नाहीत। कपिल सिब्बल फक्त सुरुवातीला जो एक गट फुटला त्या गटामध्ये पूर्ण सदस्य नव्हते। म्हणजे एकनाथ शिंदेंनी 40 आमदार फोडले पण सुरुवातीला फक्त 16च आमदार फुटले होते आणि या 16 आमदारांविरोधात प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप लागू करून या 16 आमदारांना त्यामध्ये एकनाथ शिंदेसहित त्यांना अपात्र करा ही मागणी कपिल सिब्बलांनी जोर धरली। मुळात ही सुनावणी पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं यावरती असली तरी कपिल सिब्बल या मुद्द्याकडे जातच नाही। तर शिंदे गटाचा सुद्धा सुरुवातीपासूनचा युक्तिवाद याच मुद्द्यावर राहिलाय की ही पक्षांतर्गत फूट मुळात नाही, ही पक्षांतर्गत नाराजी आहे। त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याकडे तुम्हीही जाऊ नका। आता या दोन मुद्द्यांच्या आधारे हे समजून घेणं गरजेचं आहे की अपात्रता प्रकरण आणि शिवसेनेची घटना हे दोन मुद्दे जे आहेत या दोन मुद्द्यांच्या विरोधात शिंदे गटाकडे युक्तिवाद करण्यासाठी पुरेसे चान्सेस नाहीये किंवा तितके काहीसे दाखले नाहीयेत आणि म्हणून सुरुवातीपासूनच कपिल सिब्बल यांनी याच मुद्द्यावरती बोट ठेवले। कदाचित याच कारणामुळे एकनाथ शिंदेंचे वकील तारखांवर तारखा मागत असतील, सुनावणी पुढे जावी अशी मागणी करत असतील। त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आजचा हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की कपिल सिब्बलांनी अपात्रता मुद्द्यावर बोट का ठेवलंय। सुरुवातीला 16 आमदार फुटले, ते सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत होते। या 16 आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंनी लगेचच व्हीप बजावला। त्या व्हीपनुसार या 16ही आमदारांनी उत्तर देणं बंधनकारक होतं, मात्र तो व्हीप धुडकावला गेला। एकनाथ शिंदेंच्या पक्षाची वेगळी स्थापना झाली किंवा त्यांनी शिवसेना म्हणजेच आपण मूळ पक्ष आहोत असा दावा केला आणि गुवाहाटीमध्ये बसल्या बसल्याच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड केली। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती योग्य ठरवली तर भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली। मुद्दा 1। मुद्दा 2। ज्या शिवसेनेच्या घटनेच्या आधारे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर नियुक्ती झालेली आहे ती घटनाच चुकीची आहे, असंविधानिक आहे असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांकडून केला गेला। आता या घटनेमध्ये बदल कधी झाला? 2013-14 मध्ये। आता याच दरम्यान घटनेत बदल झाला आणि तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जर एक उद्धव ठाकरे आहेत तर मग मुद्दा हा आहे की 2014 नंतरच्या सगळ्याच निवडणुका किंवा पक्ष आणि चिन्हावरती ठाकरेंच्या सहीने निवडून आलेले आमदार खासदार बेकायदेशीर होतात। कपिल सिब्बल हाच युक्तिवाद जो आहे तो सुप्रीम कोर्टात करतायत की आम्ही जी बदललेली घटना आहे ती निवडणूक आयोगाला पाठवली, मात्र ती घटना निवडणूक आयोगाने उघडून सुद्धा बघितलेली नाहीये। हा दुसरा मुद्दा। याही पलीकडे जाऊन असे काही पॉइंट्स आहेत की ज्या पॉइंटच्या आधारे कपिल सिब्बल ही निवडणूक वारंवार फिरवतात। जसं मी म्हटलं की धनंजय चंद्रचूड यांनी ही सुनावणी अशा ठिकाणी आणून ठेवलेली आहे की तिथून ठाकरेंच्या हातात काहीच न पडणं असा निकाल लागू शकत नाही। नाहीतर मग माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेल्या टिप्पण्या चुकीच्या ठराव्या लागतील किंवा मग आत्ताचा निकाल। या दोन मुद्द्यांमुळे आज धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल अशा शक्यता निर्माण झाल्या। सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंची मागणी हीच आहे, एकतर पक्ष आणि चिन्ह आपल्याला द्या नाहीतर हे चिन्ह गोठवून टाका। आणि आज कपिल सिब्बलांकडून धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्यासाठीचा ही युक्तिवाद होऊ शकतो। मुद्दा हा आहे की आज जर हे चिन्ह गोठवलं जात आहे तर मग इथून मागेच्या ज्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये जे लोक धनुष्यबाण चिन्हावरती एकनाथ शिंदे गटाकडून निवडून आलेले आहेत त्यांची परिस्थिती जैसे ती ठेवायची की त्यावरती सुप्रीम कोर्ट कोणत्या वेगळ्या अँगलने पाहतं। इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह ज्यावेळी त्यांच्याकडून काढून घेतलं गेलं त्यावेळी सगळ्या शेवटी विषय सुप्रीम कोर्टाकडे आलाय। या बंडखोरीत किंवा या फुटीमध्ये राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या तिघांनी सुद्धा या फुटीचे वेगवेगळे पात्र निभावलेत। जसे की उद्धव ठाकरे गटाकडून ते आरोप आहे आणि यांनाच एक एक पार्ट जो होता तो डिव्हाइड करून दिला गेला होता। राज्यपालांनी फ्लोरर चाचणी घ्यायला हवी होती। राज्यपालांनी असं कसं एका गटाला तुमचं बहुमत सिद्ध करण्यासाठी या आणि शपथ त्यांना दिली, असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने त्यावेळी उपस्थित केले होते आणि या मुद्द्यांच्या आधारावरती कपिल सिब्बल सुनावणी फिरवतायत।
आणि याच फिरवलेल्या सुनावणीसाठी युक्तिवाद करण्यासाठी शिंदे गटाकडे किंवा शिंदे गटाच्या वकिलांकडे तितके लीड नाहीये, तितके पॉइंट्स नाहीयेत आणि म्हणून याला तारखांवर तारखा पडतात. एकदा या सगळ्या गोष्टीची उजळणी करण्यासाठी आपण पुन्हा फ्लॅशबॅक समजून घेऊयात की आतापर्यंत 4 वर्षात ठाकरेंसमोर कशा तारखांवर तारखा पडल्या. जून 2022 एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी बंड करत महाविकास आघाडी सरकार पाडलं. पुढची तारीख फेब्रुवारी 2023. केंद्रीय निवडणूक आयोगानं बहुमताच्या म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं. पुढची तारीख 23 फेब्रुवारी 2023. ठाकरे गटानं तात्काळ या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला, पण याचिका सुनावणीसाठी प्रलंबित ठेवली. पुढची तारीख जानेवारी 2024. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देताना विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. या निर्णयालाही ठाकरे गटानं स्वतंत्रपणे कोर्टात आव्हान दिलं. पुढची तारीख मे 2025. ठाकरे गटाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती, परंतु स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांवर चिन्हाचा फारसा परिणाम होत नाही असं सांगत सुप्रीम कोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. दरम्यान आतापर्यंत दोन्ही गटांनी केलेले युक्तिवाद काय आहेत त्यावरती सुद्धा नजर टाकणं गरजेचं आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद प्रामुख्याने कपिल सिब्बलांनी ज्या मुद्द्यांवर जोर लावलाय तो म्हणजे निवडणूक आयोगानं केवळ निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्येचा विचार केला. पक्षाची मूळ घटना, पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक रचना आणि पक्षाची मूळ ओळख या महत्त्वाच्या बाबींकडे आयोगाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत ठाकरे गटानं मागणी केली आहे की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हाचा वापर हा तात्पुरता आणि न्यायालयीन अधीन असल्याचं जाहीरपणे स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत, जे की राष्ट्रवादीबाबत दिले गेलेत. शिंदे गटाचा यावर युक्तिवाद राहिलाय की निवडणूक आयोगानं संविधानाच्या नियम आणि निकषांनुसारच निर्णय दिलाय. बहुतांश आमदार, खासदार आणि मूळ पक्षाचे लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असल्यानं लोकशाही मार्गानं पक्ष आणि चिन्हावर आमचाच कायदेशीर हक्क आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून त्यांनी सर्व कागदपत्रे आणि पुरावे तपासूनच निर्णय घेतलाय. त्यामुळे यात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असं शिंदे गटाचं आतापर्यंत म्हणणं राहिलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे स्वायत्त अधिकार आहेत, निवडणूक आयोगाचे स्वायत्त अधिकार आहेत आणि या दोघांच्याही अधिकारांवर कोणाचाही वरद हस्त किंवा वचक नसल्या कारणानं सुप्रीम कोर्टाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होतोय. मात्र संविधानात ज्या वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच आधारे कपिल सिब्बल सांगतायत की निवडणूक आयोगानं कशाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलंय हे विचारा. जर विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावरती पक्ष आणि चिन्ह बहाल केलं गेलंय तर मग सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी जे सांगितलं होतं की फक्त विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर नाही तर पक्षाच्याही बहुमतावरती हे पक्ष आणि चिन्ह बहाल करता येतं. त्यामुळे फक्त विधिमंडळाच्या बहुमतावरती शिवसेना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देणं चूक, ही सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांची टिप्पणी महत्त्वाची राहिली. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेची घटना. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झाली. त्यावेळी घटनेमध्ये बदल केले गेले होते. ती घटनाच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद वारंवार केला जातोय. त्यावर अजूनही निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पण मोठा प्रश्न म्हणजे फक्त 5 वर्ष एका निवडणुकीतून आमदार खासदार निवडून येतात आणि त्यानंतर अनेक वर्ष, कित्येक वर्ष स्थापन झालेल्या पक्षाची मालकी हक्क घेऊन जातात. हा मुद्दा कायद्यात, संविधानात नेमकं शिंदे गट कसा बसवतोय, कशा पद्धतीने युक्तिवाद करतोय या मुद्द्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही कसं पाहता? ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळेल की धनुष्यबाण गोठवला जाईल? जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.